आप ये कहना चाह रहे हैं कि ये पत्रकार की सीट है। हम लोगों ने बोला कि आप इस सीट पर क्यों बैठे हैं, ये पत्रकार की सीट है, ये तो उसी के लिए आपके लिए सीट नहीं है, इसको आप सीट देंगे। अच्छा, तो आपको पता है जैसे पत्रकार की सीट होती है, हाँ। जिसको मराठी में हम लोग राखीव बोलते हैं, हाँ। वैसे बाकी लोगों की भी सीट होती है। सबकी सीट होती है। किसकी किसकी होती है? एक दिव्यांग होता है, एक तुम्हारा आर्मी से रिटायर होता है, उसका सीट होता है, और एक विधायक होता है मेरे यहाँ पे, और महिलाओं के लिए। हाँ, महिलाओं के लिए। अच्छा, तो आपको लगता है कि जिस तरीके से हम लोग बाकी सीट के लिए लड़ रहे झगड़ रहे, वैसा दिव्यांगों के लिए भी लड़ना चाहिए? हाँ, होना चाहिए, बिल्कुल ना। बिल्कुल होना। तो ये वीडियो में वायरल कर दूँ? ओके, चलेगा। थँक यू। नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर। खरं तर 3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिवस आपण सर्वांनी साजरा केला आणि त्या अनुषंगानेच दिव्यांगांच्या बाबतीत विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। आज देखील पुण्यामध्ये विशेष शिक्षकांचा सन्मान सोहळा आहे आणि त्या सन्मानासाठी मला बोलवण्यात आलं। दिव्यांगांची सेवा, दिव्यांगांबद्दलची कामं करण्यामध्ये इतका वेळ जातो की वेळ कसा पटकन जातो हे कळत नाही, आणि म्हणूनच मी आज माझ्या मुलांचं सर्वांचं आवरलं आणि पुण्याला निघालो होतो। पुण्यामध्ये एस टीने, माझा मोस्टली प्रवास हा एस टीने चालतो, तर एस टीमध्ये खूप सारी गर्दी होती आणि मी एका सीटवर बसायला गेलो तर तिथे लिहिलं होतं पत्रकार। खरं तर आपल्या समाजामध्ये किंवा आता मीडियामध्ये किती पत्रकार आहेत किंवा किती लिगली पत्रकार आहेत तो माझा विषय नाही, परंतु मला छान वाटलं की UPवरनं, म्हणजे खरं तर ही मुलं जी आहेत ही UPला राहतात, UPची आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये जॉब करतात आणि जॉब संदर्भात बहुधा सुट्टी असावी म्हणून भीमाशंकर दर्शनाला निघालेले आहेत। आणि मी तुम्ही पाहता की मी 3ऱ्या सीटवर बसलेलो आहे, तर ही मुलं पत्रकार या सीटवर बसली होती आणि ती ज्या पद्धतीने लोकांशी चर्चा करत होती किंवा मला देखील म्हणजे सांगत होते की पत्रकारांचं सीट आहे आणि तिथे आम जनता म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती बसू शकत नाही। खरंच खूप छान वाटतं की आजचा समाज किंवा आजची ही तरुण पिढी इतकी जागृत आहे, परंतु दिव्यांगांच्या बाबतीत काय? तुम्ही पाहाल की एस टीमध्ये प्रत्येक ठिकाणी दिव्यांगांसाठी एक राखीव सीट असतं, परंतु तिथे मात्र कुणीही दिव्यांगांच्या सीटसाठी, त्यांच्या अधिकारासाठी भांडताना दिसत नाही। असो, मला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं की समाजाने ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या अधिकारासाठी लढता, त्याचप्रमाणे तुम्ही दिव्यांगांच्या अधिकारासाठी लढलं पाहिजे असं मी म्हणत नाही, तर त्यांच्यासाठी किमान जागरूक तरी झालं पाहिजे असं मला वाटतं। चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। आपला दिवस शुभ राहो।